मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरात भारतीय जनता पार्टीने आपले मोठे संघटनात्मक बळ दाखवून दिले. भाजप प्रणीत महायुतीच्या अधिकृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया अजित जगताप यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाने भाजपची ताकद स्पष्टपणे दिसून आली. मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात यंदा भाजपने मोठी आघाडी घेतलेली आहे. भाजप-प्रणीत महायुतीचे नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया अजित जगताप यांच्यासह पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या प्रभाग क्रमांक 5, 6 आणि 7 मधील उमेदवारांच्या समर्थनार्थ आज अभूतपूर्व प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे नेतृत्व भाजपचे स्थानिक आमदार समाधान आवताडे यांनी केले. त्यांच्या एकाहाती नेतृत्वाखालील या प्रचार दौऱ्यामुळे भाजपची मंगळवेढ्यातील संघटनात्मक पकड किती मजबूत झाली आहे हे स्पष्ट झाले. रॅलीत सहभागी झालेले कार्यकर्ते अब की बार भाजप सरकार आणि विकसित मंगळवेढा भाजपचा नारा अशा घोषणा देत होते. एकंदरीत या भव्य रॅलीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि महायुतीने दाखवलेली ही ताकद मतांमध्ये किती रूपांतरित होते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आज आम्ही रॅली काढली आणि रॅलीमध्ये अतिशय उत्साहाचा प्रतिसाद सर्व जनतेमधून आम्हाला दिसून येतोय आणि 100% त्या उत्साहाच्या जोरावरती या ठिकाणी आम्हाला या सर्व घटकातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यामुळे येणाऱ्या 21 तारखेला हा विजय आमचाच असणार. मंगळवेढा शहरातील सर्व जनतेशी एक वेगळीच नाळ या ठिकाणी माझी आहे. ती पूर्वीपासूनच म्हणजे मी लहानपणापासून असून त्या आजीच्या कुशीत सुद्धा मी खेळलेलो आहे आणि लहानपणी शालेय जीवनामध्ये सुद्धा त्या आजीच्या हातचं जेवण सुद्धा या ठिकाणी मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळं त्या जुन्या आठवणी मला बघितल्यानंतर त्यांना येत असतात, त्यांना बघितल्यानंतर मला येत असतात. हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे काय राजकीय गोष्टी या ठिकाणी 100% नाही आहे. आणि तू सगळ्यांची काळजी घेतोय आणि हे काळजी घेत असताना तुझ्याही तब्येतीची तू जरा थोडेसे त्या ठिकाणी जसं एखादी आई मुलाला सांगत असते त्या पद्धतीनं तिच्या काही सूचना होत्या त्या सूचनाही या ठिकाणी तंतोतंत 100% पालन. मंगळवेढ्याबद्दल म्हणजे ह्या मंगळवेढ्या आज खरं म्हणजे मंगळवेढा शहरातील काही आणि पूर्ण तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला जोरदार आहे. शिवाय त्या लाडक्या बहिणीचा पाठिंबा असूनच लाडक्या भावांचाही आहे. शेतकरी वर्गातून सुद्धा अतिवृष्टीचे अनुदान चांगल्या प्रमाणात मिळाल्यामुळं शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांना सुद्धा दिलासा देण्याचं काम ते आपल्या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. सर्व युवकांचा सुद्धा एक आयडॉल म्हणून त्या ठिकाणी आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी शिंदे साहेब असतील, नक्कीच युवक सुद्धा या ठिकाणी या सगळ्यांच्याकडे बघून त्या ठिकाणी आकर्षित झालाय आणि नक्कीच त्या युवकांच्या सुद्धा भविष्याचा विचार करणारे हे सरकार आहे आणि त्यामुळे युवकांच्या मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळतो. आता इथं चर्चा कुठून होते की दोन्हीकडेही साईडला अवथाडे आहेत, त्याच्यामुळं आता अवथाडे नेमकं पक्षाच्या भूमिकेत असणार आहे का म्हणजे आपल्या नातेसंबंध भूमिकेत असणार आहे? भारतीय जनता पार्टी हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे आणि ह्या शिस्तीचा पक्ष आहे. त्या ठिकाणी शिस्तीचा पक्ष असताना त्या ठिकाणी आम्ही त्या निमित्तानं ज्या पद्धतीनं राजकारण विकासाच्या दृष्टीनं जी विकासाभिमुख जी चेहरा आहे किंवा विकासाभिमुख त्या गोष्टी आहेत, खरं म्हणजे त्या बाजूला जरी अवताडे असतील तर या बाजूला सुद्धा माझी लाडकी बहीणच आहे. त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या पाठीमागं 100% मी नाही, मंगळवेढा शहरातील संपूर्ण जनता ही आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठी. आज खरं म्हणजे हे लाडकी बहीण योजना असेल, आपण शहरामध्ये एवढं मोठं हॉस्पिटलची निर्मिती असेल, त्या शहरामध्ये रस्ते असतील, भूमिगत गटरे असतील आणि या शहरामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी विकासाभिमुख आपल्याला करायच्या आहेत. क्रीडांगण मोठ्या प्रमाणात करायचं आहे. शिवाय आज नाट्यगृह एवढं मोठं आपल्याला व्हायला लागलेलं आहे, ते सुद्धा पूर्णत्वाकडे चालू आहे. त्याला सुद्धा अजून निधी लागणार आहे, तोही आपण करायचा आहे. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की शेकडो कोटीच्या माध्यमातून या मंगळवेढा शहराच्या विकासाला गती देण्यासाठी निधी लागणार आहे. त्यामुळं हा निधी
हा फक्त आणि फक्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे सर्व आमचे उमेदवार निवडून गेल्यानंतर आम्ही हक्काने मुंबईमध्ये बसून या शहराच्या विकासाला आम्ही निधी आणू शकतोय. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की जनतेला सुद्धा हा विकास पाहिजे आणि जनतेने सुद्धा बघितलेला आहे मला आमदार केल्यानंतर की या शहराला आतापर्यंत विकास निधी किती येत होता आणि मी आमदार झाल्यानंतर विकास निधी आला किती हेही या ठिकाणी बघितलेलं आहे. त्या शहरामध्ये अनेक सुधारणा आपल्याला करायच्या आहेत. महात्मा बसवेश्वराचं स्मारक करायचं आहे, संत चोकोबाचं संतसृष्टी स्मारक करायचं आहे. अनेक गोष्टी या शहरामध्ये निर्माण करायच्या आहेत. त्यामुळं या काय तोंडच्या बाता किंवा करून चालणार नाहीत किंवा आम्ही करणार आहे हेही नाही आहे. पण जनतेला हेही माहीत आहे की समाधान अवताडे एखादा शब्द जर दिला तर रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रयत्न करून सांडून सुद्धा या ठिकाणी ज्या गोष्टी मी बोलतो त्या गोष्टी केल्याशिवाय राहत नाही. आणि मी आता आज बोललेलो आहे की जनतेला या ठिकाणी विकास पाहिजे मंगळवेढा शहरातल्या. त्यामुळे जनतेच्या या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. आणि निधी फक्त आमच्या देवाभाऊचं हे जे सरकार आहे हे सरकारच या ठिकाणी आपल्या शहराला देऊ शकतं आणि हे लोकांनाही खात्री आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीलाच भाजपने उमेदवारी देण्याचं कारण काय? एक लक्षात घ्या की आमच्या ताई सुप्रियाताई त्या भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 2 वर्षापासून त्या सक्रिय सदस्य आहेत आणि या सक्रिय सदस्य असल्यामुळं असं होऊ शकतं आमचे अजिताप्पा ते वेगळ्या पक्षाचे काम करत असतील तर आमच्या बहीण आमच्या पक्षाचे 100% काम करतात. आणि या निमित्तानं आम्ही आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की पक्ष कुठलाही कोणताही असू द्या, आम्हाला पक्ष हे महायुतीतलेच घटक पक्ष आहेत आणि महायुतीतले घटक पक्ष हे आम्ही सर्वजण या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आमची पहिली बांधिलकी आहे की मंगळवेढा शहराचा विकास या मतदारसंघात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विकास एवढी बांधिलकी आहे. आणि ही बांधिलकी आम्ही जोपासूनच सर्व म्हणजे राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून वेचेला जसं आपण ज्या पद्धतीने राजकीय जोडे ठेवून विकासासाठी आम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पक्षाची आम्ही 100% एकत्र येऊ शकतो. आम्हाला छुपा पाठिंबा बऱ्याच इतर पक्षांचाही आहे, अदृश्य शक्ती म्हणा किंवा इतर पक्षाचा सुद्धा. कारण मी तुम्हाला मग जसं सांगितलं विकास करण्यासाठी आम्ही कुठल्याही पक्षाचा एकत्रित करून पाठिंबा घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतो.